सदर रुग्ण रियानी पंचीराम सस्त्या ही 5 तारखेला आपल्याकडे रेफर करण्यात आली होती। तिचा म्हणजे तिची डिलिव्हरी ही घरी झाली असल्या कारणाने तिला जळगाव जामोद या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं। तिथून त्यांच्यामार्फत आपल्याकडे रेफर करण्यात आलं व तिच्यासोबतचे 4 अपत्य हे एसएनसीला ॲडमिट करण्यात आले आहे व तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। किती मुलं यांनी जन्म झाले हे? एकूण 3 मुलं व 1 मुलगी आहे। वजन कमी असल्या कारणाने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे। तब्येत कशी आहे बाळांची नवजात? तब्येत सध्या तर स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या याच्यानुसार ट्रीटमेंट चालू आहे। आपलं रियानी पूर्ण नाव सांगा। रियानी पंचीराम सस्त्या। किती अपत्य झालेले आहेत आपल्याला सध्या? आता 4 झाले आहेत। त्यापैकी मुली किती आहेत, मुलं किती आहेत? 3 मुलगा 1 मुली। याच्या पहिले किती अपत्य आहेत? 1 मुलगा 2 मुली। कसं वाटते आता 4 मुलं एकसाथ झालेले आहेत? चांगलं आहे। चांगलं वाटते? देवानं दिलं, आता काय करता आता। रियानी पंचीराम सस्त्या। किती अपत्य झालेले आहेत तुम्हाला? 4। याच्या पहिले किती अपत्य आहेत आपल्याला? मोठा पोरगा आहे, पोरगी आहे। किती अपत्य आहेत? पहिले 3 आहे ना, आता 4 आहे। अच्छा, पहिले काय काय मुलं किती आहेत? पहिले मुलगा आहे, नंतर लड़का। आता हे 4 अपत्य झालेले आहेत, हाँ। हे याच्यापैकी मुली किती आहेत, मुलं किती आहेत? 3 मुलं आणि 1 मुली। याच्या पहिले काही सोनोग्राफी वगैरे केली होती? हाँ। सोनोग्राफीमध्ये माहिती झालं होतं 4 अपत्य आहेत म्हणून? कुठं केली होती? हां, हाँ? कुठं केली होती सोनोग्राफी? जळगावले। जळगावला. कोणाकडे? ते डॉक्टरले माहीत नाही आम्हाला, सरकारमध्ये गेलतो होतं। आपलं पंचीराम सस्त्या 4 कुठले राहणारे प्रॉपर? 4 तालुका जळगाव जामोद। आपल्याला आता किती अपत्य आहेत सध्या? पहला 1 लड़का, बाद में 2 लड़के, मेरे 3 लड़का और 1 लड़की। अभी 4 अपत्य एक साथ हो गए। हाँ, अच्छा कैसा लग रहा है आपको, कैसा फील हो रहा है? अच्छा लगा। इसके पहले सोनोग्राफी किया था? हाँ, कौन से डॉक्टर के पास किया था? ये अपना जलगांव में कौन सा डॉक्टर? सरकारी। सरकारी में? हाँ, अच्छा, रात को गाड़ी आई थी आपको लेने के लिए वहाँ पर? हाँ आए थे ना, एम्बुलेंस आई थी? एम्बुलेंस आए थे घर से, हाँ, घर पे। एम्बुलेंस आई थी हाँ। लेने के लिए, यहाँ तक कि छोड़ने के लिए आई हाँ थी? आए थे ना यहाँ पे। अभी बच्चों की परिस्थिति कैसी है, सब बच्चे अच्छे हैं? ठीक है। आप तुमचं नाव काय? वायडी बाय। काय आता सुनबाईला 4 अपत्य एक साथ झालेले आहेत, तुम्हाला कसं वाटते? चांगलं आहे, चांगलं। चांगलं वाटते? याच्या पहिले किती आहेत तुमच्या कुटुंबामध्ये? मुलं किती आहेत तुम्हाला? मुला 1 ही बड़ा, 2 छोटी मुली। अभी परिवार इतना बड़ा हो गया, आपको कैसी खुशी लग रही है आपको? कैसे लगा? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।